नमस्कार, गीता सोम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आता ना तुमका तांदळाची आणि नाचण्याच्या पिठाची भाकरी करून देते. मिक्स पीठ आहे. मी 1 वाटी घेतले. त्याच्यात मी ना 2 वाटी पाणी टाकते. हे गरम आहे म्हणून जरा चमच्याने असं मिक्स करून घेते मी. हात घालू नको ना तर भाजणार. गरम असं पाणी कड काढून घेतलं म्हणून भाकरी फुटत नाही ना. नाचण्याची आणि तांदूळ आहे ना मिक्स. भाकरी पण चांगली मऊ लसलशीत अशी होते ती. अजून गरमच आहे, जरा थंड होऊ दे. गरम होतं ना हात भात चटका लागेल हाताला. आता मी जर थोडं थोडं पाणी टाकते आणि मळून घेते. हे मळून घेते मी. आता मी पीठ ना सगळं मळून घेतलं एकदमच. म्हणजे तवा तापला ना की पटापट भाकरी भाजायला होते. हे आपण आपल्याला किती हवे तेवढे जाड कमी जास्त करू शकतो. हे असं करायचं. असं करायचं आणि हे मी तांदळाचं पीठ घेतले. मी सरसर म्हणजे फिरते भाकरी. मी असं केलं. हे आपण परत उचलायचं आणि हे पीठ परत असं करायचं. ना आपण पातळ हवी ना तेवढी आपण करायची किती आपण पाहिजे ते. कधी अजिबात फुटणार नाही अशी केली ना. गरम पाणी घालून फुटत नाही. जरा आपण तवा मी तापत ठेवलाय. तवा तापत ठेवलाय तर तापला काय बघायचं आपण. पाणी टाकून तापलाय तर आपण भाकरी टाकूया. भाकरी टाकते. आता ना मी पाणी लावून घेते. वरच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं. लगेच पलटी करायची. हे तापून घेतले आणि ही भाकरी आता तव्यावरची बघूया. आता मी पलटी अशी घालते, उकडी घालते. कशी भाकरी दम फुगली अशी फुगते भाकरी. हे बघा अशी चांगली अशी शेकून हे बघा कशी भाकरी झाली मस्त. आता मी दुसरी टाकून घेते. हे बघा तिला पण असं पाणी लावायचं. पलटी घालायची. तवा एकदा तापला की खळाकर भाकरी पलटी होतात. आता ना पलटी करते.
बघा कशी भाकरी टम फुकली आहे. ही बघा बरोबर. भाकरी आता ना तयार झाल्या आहेत सगळ्या कंप्लीट. ही बघा कशी भाकरी फुगली आहे. ही बघा अशी. ही बघा अशी पातळ पण मस्त. आता मी खायला देते. आणि गाठी सोबत खायला देते. मी गाठी केले, हळवाच्या गाठी केल्या त्याच्याबरोबर खायला भाकरी बरोबर किती मस्त लागतात. तुम्ही पण खायला या. आणि ही भाकरीची रेसिपी आणि अळूच्या गाठ्या कशा आल्या कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. थँक्यू.